नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। कल्याण पूर्व भागातील एका नामांकित खासगी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शाळेच्या संचालकाचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक प्रचंड संतप्त झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही नेते आणि कार्यकर्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्यास उत्सुक आहेत। याबाबतचा अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले। मात्र दुसरीकडे काही नेते या एकत्रीकरणाबाबत अतिशय उतावळे झाले आहेत। त्यातच पुण्यातील डेक्कन चौकामध्ये सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा या आशयाचं पोस्टर लागलंय। परभणी तालुक्यातील पारवा येथील शेत आखाड्यावर राहणाऱ्या कुटुंबावर दरोडा टाकून आखाड्यावरील महिलेवर अत्याचार करण्याची आणि दागिने लुटण्याची गंभीर घटना घडली होती। या प्रकरणातील आरोपींवर आता संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे। प्रत्येक आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली। रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरते पथक योजनेस मान्यता देण्यात आली आहे। 29 महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 31 मोबाईल व्हॅन यासाठी सुमारे 8 कोटी मंजूर करण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 10वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी 13 तारखेला म्हणजेच आज जाहीर करण्यात आलाय। यात राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांचा एकूण निकाल 94.10% लागला असून गत वर्षाच्या तुलनेत यात 1.71% घट झाली आहे। आज मंगळवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावर ओरोस हुरमाळे येथील टाटा मोटर्स शोरूम समोर भीषण अपघात झाला। या दुहेरी अपघातात एका डंपर खाली चिरडून मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात इनोव्हा कारमधील 8 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रायगडच्या रोहा तालुक्यातील तांबडी गावातील एका पीडित मुलीवर 26 जुलै 2020 रोजी अत्याचार करून तिचा जंगलात खून करण्यात आला होता। या घटनेचा निकाल 3 दिवसांपूर्वी माणगाव मधील कोर्टात लागलाय। हा निकाल आरोपींच्या बाजूने लागल्यानं सर्वांनाच याचा धक्का बसलाय। या प्रकरणातील मोकाट फिरत असलेल्या 6 आरोपींना 2 दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत माणगाव कोर्टाने दोषमुक्त केलंय। शिर्डीच्या साईबाबा संस्थानने देणगीदार भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली असून ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवली जाणार आहे। यामध्ये विशेषतः मोठ्या देणगीदारांना VIP आरती व दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे। या नव्या धोरणानुसार आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळेल। याआधी ही मर्यादा 25,000 रुपये इतकी होती। मुंबईसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर दक्षिण कोकणासाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर अहिल्यानगरसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील घाट भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे। येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। मान्सून सध्या निकोबार बेटापर्यंत पोहोचलाय। विदर्भात मृग नक्षत्राच्या प्रारंभाला धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। अमरावती जिल्ह्यात तब्बल 482 गावे पूरप्रवण आहेत। या गावांतील आवश्यक उपाययोजनांसह विविध विभागांद्वारे मान्सून पूर्व तयारी केव्हा असा नागरिकांचा सवाल आहे। जालन्यातील बदनापूर शहरात दिवसाढवळ्या बाप लेकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे। अशोक आणि यश अंबिलडगे या दोघांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा संशय आहे। पोलिसांनी मृताच्या सख्या भावाला ताब्यात घेतलं असून जालना शहरातून काही नातेवाईक आले असल्याची माहिती आहे। बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर कडक कारवाई सुरू केली आहे। वाल्मिक कराडच्या गुंडांवर मकोका लावल्यानंतर आता तारेक खान, विशाल डांबे, गजानन जाधव आणि गणेश गिरी या 4 कुख्यात गुंडांना हर्सुल कारागृहात पाठवण्यात आलंय। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यात गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्धार पोलिसांनी केलाय। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंदिर परिसरात येताना पारंपरिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे घालून यावे लागणार आहेत। शॉर्ट्स कपडे आता मंदिरात चालणार नाहीत। मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना उद्यापासून ड्रेस कोडच्या नियमाचे पालन करावे लागेल।
डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या कार अपघातात आईचा मृत्यू झाल्यानंतर 8 वर्षांच्या एका मुलीने आजीच्या सहाय्याने तिच्या वडिलांविरुद्ध वाहन मालक, चालक आणि त्यांच्या विमा कंपनी विरुद्ध कलम 166 अंतर्गत मोटार अपघात दाव्याची याचिका दाखल केली. ठाणे मोटार अपघात दावे न्यायाधिकरणाने मुलीच्या बाजूने निकाल देत तिला 32 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आणि वडिलांनाही या प्रकरणात दोषी ठरवले. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात आणि परिसरात 12 मे रोजी दुपारी अवकाळी पावसामुळे वीज पडली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय. साधारणतः दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास आलेल्या या अवकाळी वादळी पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर एअरबेसवर जाऊन भारतीय सैन्याच्या जवानांशी बातचीत केली. यावेळी मोदींनी भारतीय जवानांना संबोधित केलं. मोदींनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला यावेळी मोठा इशारा दिला. पुन्हा दहशतवादी कारवाया केल्या तर आम्ही घरात घुसून मारू असा इशारा मोदींनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला दिलाय. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील चांदना मेटा येथे दुर्दैवी घटना घडली आहे. रजवाडा लॉन मध्ये रात्री 9 वाजताच्या दरम्यान लेकीचा विवाह सोहळा सुरू होता. वडील मेहबूद खान लग्न सोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत होते. त्याचवेळी वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. नातेवाईक त्यांना पुढील सिव्हिल रुग्णालयात घेऊन पोहोचले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. प्रियकराच्या सांगण्यावरून गर्भपाताची गोळी खाल्ल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही तरुणी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचं सांगण्यात येत आहे. तिच्या प्रियकराने तिला गर्भपाताची गोळी लिहून दिली. गोळी घेतल्यानंतर तरुणीची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर मुलीच्या प्रियकराने तिला अंबिकापूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. अमृतसरच्या मजिठा भागात विषारी दारू पिल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत 6 जण गंभीर अवस्थेत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृतसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मजिठा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात शनिवारी रात्री उशिरा गृह मंत्रालयाच्या नावाची पाटी लावून फिरणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या चौघांना पोलिसांनी थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यापैकी एकाने तो इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारी असल्याचं सांगितलं, तर इतर तिघांनी आपण त्याचे बॉडीगार्ड असल्याचा दावा केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. इस्रायलकडून गाझावर बॉम्ब हल्ले सुरूच आहे. इस्रायली सैन्याने खान युनिस मधील नासर मेडिकल कॉम्प्लेक्सवर बॉम्ब हल्ला केलाय. यामध्ये एका पत्रकाराचा मृत्यू झालाय. यापूर्वीच्या दिवशी इस्रायलने गाझामधील विद्यापीठाच्या इमारतीवरही हल्ले केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये गाझापट्टीत किमान 39 लोक ठार झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रिस्क्रिप्शन औषधांच्या किमती 59% कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन रुग्णांना दिलासा मिळेल. मात्र या निर्णयाचा भारतावर विपरीत परिणाम होण्याची अपेक्षा आहे, कारण औषध कंपन्या पेटंट कायदे कडक करून भारतासारख्या देशांमध्ये किंमती वाढवण्यासाठी दबाव आणू शकतात. भारताच्या शस्त्रसंधीनंतर बलुचिस्तानमधील बलूच आर्मीने महत्त्वाचे वक्तव्य केलंय. पाकिस्तानात हा ज्वालामुखीवर बसलेला देश आहे. त्याला आम्ही संपवून टाकू, त्यासाठी भारताकडून आम्हाला मदत हवी आहे. भारताने 3 गोष्टींसाठी आम्हाला मदत केली तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू, असं BLAने म्हटलं होतं. छत्रपती संभाजीनगरमध्ये पॉलिटेक्निकच्या उत्तरपत्रिका आता डिजिटल पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रथम आणि द्वितीय सत्रातील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन डिजिटल होणार आहे. यासाठी राज्यभरात 100हून अधिक डिजिटल मूल्यांकन केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी 50 छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत. उत्तरपत्रिका स्कॅन करून डिजिटल मूल्यांकन केंद्रावर पोहोचवल्या जातील. संपूर्ण प्रक्रिया CCTVच्या देखरेखीखाली पार पडेल. इंडियन ओव्हरसीज बँकेने मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया 12 मे 2025 पासून सुरू होणार आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस्ड ऑफिसर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. SBI CBO भरती 2025 ची अधिसूचना 9 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर प्रसिद्ध करण्यात आली. एकूण 3323 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 9 मे ते 29 मे 2025 दरम्यान त्यांचे अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात. निवड प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षा, स्क्रीनिंग, मुलाखत आणि स्थानिक भाषा प्रवीणता चाचणी यांचा समावेश असेल.
Amazon प्राईम व्हिडिओनं भारतात पुढील महिन्यापासून म्हणजे 17 जून 2025 पासून आपल्या स्ट्रीमिंग सेवेत मर्यादित जाहिराती दाखवण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं आपल्या प्राईम सबस्क्रायबर्सना पाठवलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे. Amazonच्या मते या निर्णयामुळे आकर्षक कंटेंटमध्ये गुंतवणूक करणे आणि दीर्घ काळासाठी गुंतवणूक वाढवू शकतील. या जाहिराती चित्रपट आणि टीव्ही शो पाहताना दिसतील. गेली काही दिवस भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कमी झाल्यानंतर शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार खुला होताना शेअर बाजाराचा निर्देशांक वधारला. मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक 1949 अंकाच्या वाढीनंतर 81,397.73 वर पोहोचला. त्याचवेळी NSE वरील निफ्टी 2.53% वाढीसह 24,614.70 वर पोहोचला. नजीकच्या काळात भारतीय सिनेमे तांत्रिक दृष्ट्या प्रगत झालेले दिसतात. ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांसाठी मोठ्या प्रमाणावर VFX तंत्रज्ञान वापरले जाते. दिग्दर्शक अश्विन कुमार यांचा भव्य पौराणिक चित्रपट महाअवतार नरसिंह हा देखील त्यात मोडतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा झाली असून तो येत्या 25 जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या घोषणेनिमित्त एक दमदार व्हिडिओ रिलीज करण्यात आला असून त्यात भगवान नरसिंहाच्या पराक्रमी आणि दैवी रूपाचे दर्शन घडतंय. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा म्हणजेच WTCचा अंतिम सामना 11 जून पासून लॉर्ड्स इथं खेळवला जाणार आहे. या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. आज म्हणजेच 13 मे ही अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख आहे आणि दोन्ही संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियानं यापूर्वी आपला संघ जाहीर केला होता आणि आता दक्षिण आफ्रिकेचा संघही जाहीर करण्यात आलाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.